यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आदरणीय नामदार थोरात साहेबांना विनंती आहे की साहेब आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं। आदरणीय नामदार थोरात साहेब। स्वातंत्र्य सैनिक सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात आदरणीय दादा व हरित क्रांतीचे प्रणेते आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणून ज्यांचं मोठं योगदान आहे असे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे या दोघांच्याही जयंतीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री नामदार अशोकजी गहलोत साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, राजस्थान राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय गोविंदसिंहजी, येथे उपस्थित असलेले माननीय दिलीपरावजी देशमुख, माननीय डॉक्टर साळुंके, माननीय सुधीरजी भोंगळे, माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, आमदार लहूजी कानडे, आमदार हिरामनजी खोसकर, माननीय दिलीपराव अण्णासाहेब शिंदे, माननीय बाजीराव पाटील खेमनर, माननीय माधवरावजी कानवडे, माननीय मोहनजी जोशी, कल्याणजी काळे, विलासराव अवतडे, खूप पाहुणे मोठ्या संख्येनं साताऱ्यावरून सुद्धा माननीय उदयजी उंडाळकर, रणजित देशमुख त्यांचे सगळे सहकारी आले, जिल्ह्यातून सुद्धा औरंगाबादवरून, जिल्ह्यातून नाशिकमधून सुद्धा खूप कार्यकर्ते आले आहेत, पुणे जिल्ह्यातले कार्यकर्ते आलेले आहेत, साताऱ्याचे कार्यकर्ते आले आहेत, त्याचप्रमाणे लातूरवरून मोठी संख्येनं कार्यकर्ते आले आहेत। सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व बंधू आणि भगिनी, आज आपण जयंती महोत्सव साजरा करतो आहोत आणि आदरणीय गहलोत साहेब आपल्यामध्ये या निमित्तानं आलेले आहे। गोविंदसिंहजी जे प्रांताध्यक्ष आहेत ते आलेले आहेत, भुजबळ साहेब आलेले आहेत, सर्वांचं स्वागत आपण येथे पाहुण्यांचं येथे करतो आहे। जयंती महोत्सव आपण दरवर्षी करत असतो, तो 11 जानेवारी 12 जानेवारी ह्या आपल्या तारखा ठरलेल्या आहेत 13 जानेवारीपर्यंत, परंतु यावर्षी सुद्धा कोरोनाचं संकट आलं, त्यानंतर काही ना काही अडचणी येत गेल्या। जानेवारीमध्येच गहलोत साहेबांनी आपलं निमंत्रण स्वीकारलेलं होतं, परंतु अडचणीमागं अडचणी येत गेल्या आणि त्याचा परिणाम असं झाला की आपल्याला सप्टेंबरपर्यंत थांबावं लागलं आणि आता तो कार्यक्रम आज आपण अत्यंत उत्साहानं येथे करतो आहोत। खरं जे आदरणीय अण्णासाहेब शिंदे जे देशातल्या कृषी क्रांतीचे जनक मानलं जातं, 1962 साली ते प्रथम खासदार झाले आपल्याच विभागातून आणि त्यावेळेस पंडित जवाहरलालजींच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून समावेश झाला। लालबहादूर शास्त्रींसमवेत त्यांनी काम केलं, इंदिराजींच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलं, असं मोठा कालखंडामध्ये त्यांनी कृषी विभाग, अन्न विभाग देशाचा सांभाळला, जो हरित क्रांतीचा कालखंड होता आणि त्या कालखंडामध्ये या देशाच्या कृषीचं नेतृत्व करण्याचं काम त्यांनी केलं। आज काही जो बदल दिसतो त्यामध्ये मोलाचा वाटा आज देशाच्या पातळीला सुद्धा मान्य केलं जातं की डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचा या कृषी क्रांतीमध्ये, हरित क्रांतीमध्ये, श्वेत क्रांतीमध्ये मोलाचा वाटा राहिलेला आहे। तीर्थरूप भाऊसाहेबांनी इथे जो बदल आपला झालेला आहे, हे दोघंही स्वातंत्र्य सैनिक, परंतु त्यानंतर स्वातंत्र्यानंतर तीर्थरूप दादांनी, भाऊसाहेबांनी सहकाराकरता स्वतःला वाहून घेतलं आणि प्राथमिक सोसायट्या, विकास संस्था स्थापण्यापासून जी सुरुवात केली, तर आपण पाहतो आहोत की सहकाराच्या क्षेत्रामध्ये एक राज्यातलं मोठं नाव हे दादांचं, तीर्थरूप भाऊसाहेबांचं हे राहिलेलं आहे। हा काही सगळा बदल आपला दिसतो आहे।
मैं गहलोत साहब आपको कहना चाहूँगा कि यहाँ जो सब चेंजेस है, कोऑपरेटिव में चेंजेस है, इसमें बहुत बड़ा योगदान हमारे मेरे पिताजी का तो काम उन्होंने किया है, लेकिन बड़ा योगदान उनको सपोर्ट करने का, मदद करने का बड़ा योगदान डॉक्टर अन्ना साहब शिंदे इनका ही रहा है। और उनके साथ और यशवंतराव चौहान साहब का नाम लेना पड़ेगा, वसंत दादा जो मुख्यमंत्री थे उनका नाम लेना पड़ेगा कि उस टाइम उन्होंने भी बहुत अच्छा सपोर्ट किया। इसलिए ये सब जो हमारा कोऑपरेटिव है, हमारी खेती है, वो उसमें बड़ा बदलाव आया है। या सगळ्या बदलामध्ये जी लोक आहेत त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करण्याचा सुद्धा आजचा हा आपला दिवस असतो, प्रेरणा दिवसाच्या निमित्तानं, आणि म्हणूनच आपण त्या ऋण व्यक्त करतो आहोत। कार्यक्रमाला जास्त उशीर झाला असल्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही, पुढं आपल्याला आणखी काही कार्यक्रम करायचे आहेत। आपल्याला हे जे बदल आपण केलेले आहेत, जे तीर्थूर दादांनी भाऊसाहेबांनी आपल्याला दिलेली वाट, त्या वाटेनं आपण पुढं चालणार आहोत, भक्कमपणे चालणार आहोत, काम करत राहणार आहोत आणि संस्था पुढे नेणार आहोत। या निमित्तानं आपण आणखी एक गोष्ट करत असतो, ती म्हणजे काही विचाराच्या क्षेत्रामध्ये काम करणारी जी माणसं आहेत त्यांचा सन्मान करत असतो। इथे डॉक्टर साळुंके साहेब इथं बसलेले आहेत, आपल्यामध्ये वय त्यांचं जरा जास्त असं वय पुढं गेलेलं आहे, परंतु आजही विचारवंताच्या क्षेत्रामध्ये, पुरोगामी क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे त्यामध्ये डॉक्टर साळुंके आहेत। त्यांनी संत तुकाराम आपल्याला माहिती आहे, आपण भजन म्हणतो, त्यांचे अभंग म्हणतो, पण संत तुकारामांमध्ये पुरोगामित्व काय होतं, विद्रोही तुकाराम हे त्यांचं पुस्तक मुद्दाम वाचावं असं इतकं सुंदर पुस्तक ते आहे। तुकारामांमध्ये बहुजन समाजाकरता काय संदेश त्यांनी दिला हे सांगणारं पुस्तक त्यांचं आहे। गौतम बुद्धांवरचे सुंदर पुस्तकं त्यांची आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचे सुंदर पुस्तक आहे भूमिपुत्र गौतम बुद्ध, हे पुस्तक सुद्धा जे अभ्यासक आहेत त्यांनी मुद्दाम पाहावं। एक पुरोगामी विचाराचा वारसा त्यामधून एक अत्यंत सुंदर पद्धतीनं डॉक्टर साळुंके यांनी पुढे नेण्याचं काम हे केलेलं आहे। त्यांचा सन्मान आपण इथे करतो आहोत। त्याचबरोबर आपण सन्मान इथे करतो आहोत दिलीपराव देशमुख साहेबांचा। खरं म्हणजे दिलीपरावजी विलासरावजींचे सख्खे भाऊ, दोघा जोडीनं किती काम केलं वेगळं सांगण्याच्या काही गरज नाही, परंतु विलासरावजींचं प्रेम आपल्यावर खूप होतं हे सगळं तुम्हा सगळ्यांना माहिती आहे। राज्याच्या पातळीवर आपल्याला अनेक चांगल्या प्रकारच्या जबाबदाऱ्या, संधी देण्याचं काम त्यांनी केलं। मी पालकमंत्री लातूरचा होतो आणि अनेक वर्ष उस्मानाबाद लातूर हे माझ्याकडे जबाबदारी असताना अत्यंत जवळून काम पाहण्याची संधी मिळाली, ते म्हणजे दिलीपरावांचं। दिलीपरावांनी ज्या पद्धतीनं सहकार, विलासरावजी ज्यावेळेस राज्याचं नेतृत्व करत होते, देश पातळीला गेले होते, त्यावेळेस लातूर जिल्ह्यामध्ये आपण मराठवाडा म्हणलं की सहकार कसा असा प्रश्न पडतो, परंतु लातूरचा सहकार हा वरच्या पातळीला नेण्याचं काम हे माननीय दिलीपरावांनी केलं। तिथली जिल्हा बँक असेल, त्यांचा मांजरा सहकारी साखर कारखाना असेल, रेणा सहकारी साखर कारखाना असेल, सगळे नॉर्म्स त्यांचे जे होते ते बेस्ट चांगले करण्याचं काम त्यांनी केलं। आणि एक सहकारामध्ये शिस्त हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं आहे, एक मार्गदर्शक असं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांनी आमदार म्हणून असेल किंवा मंत्री म्हणून सुद्धा काम त्यांचं उल्लेखनीयच राहिलं। तर सहकाराच्या कामाचं कौतुक या निमित्तानं एक सहकारातलं नेतृत्व म्हणून आपण त्यांचं करतो आहोत। इथे सुधीरजी भोंगळे आहेत, डॉक्टर सुधीरजी भोंगळे। खरं म्हणजे हे कृषी क्षेत्रामध्ये सुंदर पुस्तकं जर आपल्याला पाहिजे असेल, नवीन काय बदल आहेत, तर डॉक्टर सुधीर भोंगळे यांची पुस्तकं वाचली पाहिजे। आणि त्यामध्ये मी पाहिलं की इस्रायलच्या बद्दलचे सुंदर 2 पुस्तकं त्यांची आहेत। त्याचबरोबर विशेष म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं ज्या त्यांनी प्रदर्शन जे भरवलं होतं त्यावरचं एक सुंदर पुस्तक त्यांनी तयार केलं आहे। आणि आजच आम्ही पाहिलं की डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं वैदिक जे वेगळं एक धार्मिक याच्यावरचं एक पुस्तक जे त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी जाऊन PhD केली होती, त्याच्यावरचं एक सुंदर पुस्तक आता नवीनच त्यांचं आणलेलं आहे। असं एक विद्वान कृषी क्षेत्रातलं व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण या निमित्तानं करतो आहोत। माननीय पाहुणे त्यासाठी आहेत। एक जबाबदारी या निमित्तानं आज आपल्याला आणखी आलेली आहे की पक्षाच्या निवडणुका, काँग्रेस पक्षाच्या निवडणुका चाललेल्या आहे
आपण कायम काँग्रेसच्या विचारानं पुरोगामी विचाराची वाटचाल आतापर्यंत केलेली आहे. आणि आता निवडणुका आल्यात की देशाचा अध्यक्ष कोण. आम्ही राहुलजींना आग्रह केला, आम्ही केला. गैलो साहब को मैं बताना चाहूँ कि हमने भी बहुत कोशिश की. हमने रिजोल्यूशन पास किया था महाराष्ट्र के प्रदेश कांग्रेस कमेटी में. आप भी आज सुबह जाके उनको आग्रह किया कि आपने ही अध्यक्ष बनना चाहिए, लेकिन वो बोल रहे हैं कि गांधी फैमिली से कोई अध्यक्ष नहीं होगा. अब जिम्मेदारी आप पर आने वाली है. और मुझे आपसे बहुत नज़दीक से मैंने आपको देखा है, आपका काम देखा है. खरं सांगतो की गुजरातच्या निवडणुकीमध्ये 2017च्या गेहलोत साहेब तिथे प्रभारी होते आणि स्क्रीनिंग कमिटीचा अध्यक्ष मी होतो. आम्ही दोघांनी ती इलेक्शनचे सगळे उमेदवार ठरवले आणि तिथली रणनीती ठरवली होती. गंमत जमता जमता थोड्यावरून गेली. नाहीतर बदल आम्हाला वाटलं होतं की होतोय बदल, पण होऊ शकला नाही. परंतु खूप चांगले रिझल्ट आम्हाला मिळाले ते. पण त्या अनुभवापेक्षाही गेहलोत साहेबांच्या अत्यंत जवळ आम्ही 3 महिने एकत्र काम केलं. आणि मी पाहिलं काम करण्याची पद्धत त्यांची पाहिली, माणसांची हाताळणी त्यांची पाहिली. आणि तुम्ही पाहिलं असेल की राजस्थान इतर राज्यांमध्ये आम्हाला सुद्धा टिकवता आलं नाही, पण राजस्थान मात्र भक्कमपणे त्यांनी काँग्रेसच्या पाठीशी ठेवलं आणि मुख्यमंत्री म्हणून राहिले. संकट खूप आले, संकट कर्नाटकवर आले, संकट मध्य प्रदेशवर आलं, महाराष्ट्रावर आलं, अरुणाचलवर आले. किती संकट, फोडाफोडीचा कार्यक्रम सगळा चाललेला असताना राजस्थानमध्ये मात्र भक्कमपणे त्यांनी पाय रोवून राहिले. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. लोकांमध्ये जाणं, त्यांच्या समस्या समजून घेणं, प्रश्न सोडवणं यामध्ये माहीर ते आहेत. आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आता काँग्रेसला अध्यक्ष म्हणून आपल्याला मिळेल अशी अपेक्षा माझी आहे. निवडणूक प्रक्रियेचं, परंतु आपण सर्वजण काँग्रेसच्या पाठीशी, गेहलोत साहेब तुमच्या पाठीशी, माननीय राहुलजींच्या पाठीशी, आदरणीय सोनियाजींच्या पाठीशी भक्कमपणे आहोत याची ग्वाही आजच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.